लहानपणी जसे बसत सगळे बसले, तर आपण पण त्यांना जॉईन होऊया आणि शोचा आनंद घेऊया. समोर चंद्रयान-3 दाखवलाय. आजचं मुख्य आहे गोष्ट ब्रह्मांडाची, दॅट इज बायोग्राफी ऑफ द युनिवर्स. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सूर्यमालेबद्दल, आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मुख्य खेळासाठी नेऊ पहिल्या मजल्यावरती, जिथे आता आपल्यासाठी आकाशगृह किंवा स्काय थिएटरला सफाई चालू आहे. आता काही सूचना आहेत. या हॉलमध्ये आल्यानंतर किंवा वरती तारगृहामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणून खाणं यावर बंदी आहे. आपण या इथे फोटोग्राफी करू शकता. आपण पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर फोटोग्राफी करू शकता, मात्र आकाशगृहामध्ये गेल्यानंतर फोटोग्राफी करू नका. आणि तिथे आपल्या मोबाईलने अंधार पाहिला की लगेच फ्लॅश चालू करणार आणि त्या फ्लॅशमुळे तुमच्याच डोळ्यांना त्रास होईल आणि तिथे तारे पण दिसणं बंद होईल. तर तसे करू नका. आणि शेवटची गोष्ट, आपल्या तिकीटवर आसन क्रमांक आहेत, सीट नंबर्स आहेत, तर तिकीट सामान ठेवा. तर आता आपण माहितीला सुरुवात करूया. हे जे चित्र दिसते ते आपल्या सूर्यमालेचं आहे आणि आपण सुरुवात करूया सूर्यापासूनच. तर सूर्य काय आहे? एक तारा आहे. तारा म्हटला की स्वयंप्रकाशित आहे. तर एवढं पण लक्षात घ्या की जर सूर्य एक तारा आहे, दिसणारे सगळे तारे सूर्य आहेत. आणि आपल्या माहितीसाठी आपल्या आकाशगंगा दर्गिकेमध्ये किंवा मिल्की वे गॅलेक्सीमध्ये 400 अब्ज तारे आहेत, 400 बिलियन स्टार्स. पण हे जे तारे दिसत आहेत ते फक्त 3 ते 4 हजार तारे आपल्याला आकाशात दिसतात आणि तो आपल्या आकाशगंगा दर्गिकेमधला फार छोटा भाग आहे. आपल्या फक्त अवतीभोवतीचे तारे आहेत, पण नाहीतर 400 अब्ज तारे आहेत. त्यामधून आपला जो तारा आहे सूर्य, तो मध्यमपेक्षाही छोटा तारा आहे आणि त्याच्या पृष्ठभागावरती तापमान आहे सुमारे 5,500 डिग्री सेंटीग्रेड. तर त्याच्या केंद्राचं तापमान आहे सुमारे 1.5 कोटी डिग्री सेंटीग्रेड, जिथे हायड्रोजन नावाचा वायू हिलियममध्ये परिवर्तित होतोय आणि त्यानंतरच तो आपली ऊर्जा निर्माण करतो. आता आधी लोकांना असं वाटेल की सूर्य स्थिर आहे, तो स्वतःभोवती फिरत नाही. पण दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर लोकांना कळालं की सूर्य स्वतःभोवती फिरतो आणि त्याचं एक परिवलन, रोटेशन पिरियड आहे पृथ्वीचा 1 महिना एवढं मोठं, अप्रॉक्सिमेटली अ मंथ टू मेक वन रोटेशन. आता आपण ग्रहांकडे वळूया. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला? बुध, मर्क्युरी. आता बुध ग्रहाला स्वतःभोवती फिरायला पृथ्वीचे 2 महिने लागतात आणि सूर्याची एक फेरी तो पृथ्वीचे सुमारे 3 महिन्यात पूर्ण करतो. पण या ग्रहावरती एक गंमत आहे. समजा आपण तिथे जाऊन राहिलो आणि बघितलं तर आपल्याला दिसेल की तिकडचा सूर्योदय ते सूर्योदय हा जो काळ आहे किंवा ही जी वेळ आहे ती आहे त्याच्या वर्षापेक्षा मोठी, म्हणजे सुमारे पृथ्वीचे 6 महिने एवढी मोठी ही वेळ आहे. म्हणजेच बुध ग्रहाचा स्वतःचा एक दिवस त्याच्या वर्षापेक्षाही मोठा असतो नेहमी. त्याला एक पण नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र नाहीये. यानंतरचा ग्रह कुठला? शुक्र, व्हीनस. आता शुक्र ग्रहाला स्वतःभोवती फिरायला पृथ्वीचे 8 महिने लागतात, तर सूर्याची एक फेरी तर पृथ्वीचे 7.5 महिन्यात पूर्ण करतो. आणि या ग्रहावरती असं घडतं की तिकडचा सूर्योदय पश्चिमेतून होतो. ओके, सन ऑन व्हीनस रायझेस फ्रॉम वेस्ट आणि सूर्यास्त होतो पूर्वेला. का? तर हा ग्रह स्वतःभोवती पृथ्वीच्या तुलनेने उलटा फिरतो, फक्त परिभ्रमण नाही. त्याला पण एक पण चंद्र किंवा उपग्रह नाही आहे. आणि सूर्यापासून हा जरी दुसरा असला तरी याचं तापमान फार जास्त आहे, जे आहे सुमारे 500 डिग्री सेंटीग्रेड. कारण याच्यावरती दाट वातावरण आहे आणि त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे जी काही उष्णता तो सूर्याकडून घेतो ती कधीही बाहेर जाऊ देत नाही. त्याला आपण पृथ्वीवरती ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. आता त्यानंतर आहे पृथ्वी, आपल्या सूर्यमालेतला एकमेव ग्रह जिथे जीवसृष्टी आहे. आणि याचं कारण आहे की पृथ्वीवरती द्रव्य स्वरूपात पाणी आहे. पण तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवरती पाणी कुठून आलं आहे? तर लक्षात ठेवा, पृथ्वीवरती पाणी आलं आहे आईस्क्रीममुळे. पण त्या खगोलीय आईस्क्रीम होत्या ज्यामध्ये क्रीम नव्हतं.
फक्त होता आईस. आणि या आईसच्या गोळ्यांना आपण म्हणतो धूमकेतू किंवा कॉमेट्स. तर जेव्हा सूर्यमालेची निर्मिती होत होती सुमारे 3 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी बरेचसे असे धूमकेतू सगळ्याच ग्रहांवरती पडलेले. पण त्यामधून पृथ्वीचं अंतर सूर्यापासून बरोबर असल्यामुळे जो बर्फ इथे पडला तो आज पण पाण्याच्या स्वरूपात राहू शकलाय. आता आपल्या पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे ज्याला आपण म्हणतो चंद्र, दॅट्स द मून. आणि आजपर्यंत 12 माणसं चंद्रावरती उतरली आहेत. तरी अजून कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना चंद्रावरती कोणी गेलंय ते मान्यच नाही आहे. पण त्यांना आपण सोडून देऊया, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण सोडून दिलंय सपाट पृथ्वीवाल्यांना. त्यांची पण एक कम्युनिटी आहे. फेसबुकवरती पेज. आता भारताने 3 यान पाठवली आहेत आणि 3रं यान सगळ्यांना माहिती आहे. पण पहिली जी 2 यानं होती त्यांच्याबद्दल सहसा कोणी काही सांगत नाही. पण मी इथे तुम्हाला सांगतो कारण ती पण तेवढीच महत्वाची होती. चंद्रयान 1 तो यान बनवण्यात आलेला 2 वर्षांसाठी त्यांनी 9 महिने काम केलं. पण हे अख्ख्या जगातलं एकमात्र असं सॅटेलाइट आहे ज्याने त्याच्या अर्ध्या आयुष्यात आपल्याला 95 किंवा 95% डेटा परत आणून दिलाय. चंद्रयान 1 ही एक यशस्वी मोहीम होती. आणि चंद्रावरती पाणी आहे हे चंद्रयान 1चा डेटा आहे. चंद्रयान 2 मध्ये जे यान खाली उतरणार होतं त्यामध्ये बिघाड आलेला. जे यान त्याची परिक्रमा करतंय त्यामध्ये बिघाड आला नाहीये. ते आजही काम करतंय. दी ऑर्बिटर इज स्टील वर्किंग, द मिशन इज स्टील ऍक्टिव्ह. आणि आपल्या माहितीसाठी त्यांनी जगातला पहिला असा चंद्रावरचा सोडियम मॅप बनवलाय. मला सांगायचं एवढं आहे की चंद्रयान 2 हे 100% निष्फळ किंवा फेल झालं नव्हतं ज्याप्रमाणे मीडियाने दर्शवलं. तर लक्षात ठेवा, आपल्या सॅटेलाइटची माहिती हवी असेल तर इस्रोच्या वेबसाईटवरती जा, ना की कुठल्या तरी चॅनलच्या. आणि बाय द वे म्हणूनच आम्ही चंद्रयान 2ची ऑर्बिटरची प्रतिकृती चंद्राच्या प्रतिकृतीच्या बाजूला लावली आहे, ती आपण नंतर जाऊन पाहू शकता. आणि चंद्रयान 3 बद्दल मला सांगायची गरज नाही आहे. इट हॅज बीन अ ग्रँड सक्सेस. आता पृथ्वीनंतर कुठला ग्रह आहे? मार्स. त्याला आपण मराठीत आणि संस्कृतमध्ये म्हणतो मंगळ. पण दुर्दैव आहे की याच देशाच्या काही लोकांनी त्याला अमंगळ ठरवलंय. व्हॉट्सअपवरती एक जोक वाचला, त्यामध्ये लिहिलंय की या ग्रहाचं एकच काम आहे, भारतात लग्न मोडायची. पण या बिचाराला माहित नाही की त्याच्या नावाने इथे अशी दुकानं चालतात. तर लक्षात ठेवा, कुठलाच ग्रह कधीही कोणालाही आडवा येत नाही. फक्त आणि फक्त माणसंच माणसांना आडवी येतात. आणि खास करून त्यांना जी प्रामाणिकपणे काम करतात. आज याचा दिवस आहे पृथ्वी एवढाच मोठा, 24 तासांचा. आणि त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 2 वर्ष एवढं मोठा आहे. आणि त्याला किती चंद्र आहेत? 2. आणि पृथ्वी सोडल्यानंतर आपल्या सूर्यमालेत कुठेतरी जीवसृष्टी असेल तर या ग्रहावरती. कारण त्याच्यावरती पण पाणी आहे. आज नव्हतं पण कधीतरी होतं. आणि आज पण त्याच्या ध्रुव प्रदेशमध्ये बर्फ दिसतोय. आता या पट्ट्यानंतर येतो एक लघुग्रहांचा पट्टा म्हणजे बेल्ट ऑफ ॲस्टेरॉइड्स. पण हे जेवढे मोठे करून दाखवतात तेवढे मोठे नाही आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये एवढी गर्दी पण नाही आहे. बऱ्याच फिल्ममध्ये पण दाखवतात की स्पेसशिप घेऊन जातात आणि त्या गर्दीमध्ये ते एकमेकांना असं. इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. कारण असा विचार करा, सर्वात मोठा लघुग्रह आहे तो पण फक्त 900 किलोमीटरचा. तर समजा तुम्ही त्याच्यावरती उतरला त्या लघुग्रहावर तर दुसरा आकाशात कधीच दिसणार नाही. नेव्हर एव्हर. कारण ते स्वतः छोटे आहेत आणि एकमेकांपासून फार दूर आहेत. म्हणूनच आपण पृथ्वीवरून यान आपल्या सूर्यमालेत कुठेही पाठवू शकतो विदाउट एनी प्रॉब्लेम. आता या पट्ट्यानंतर येतो सर्वात मोठा आणि सर्वात जड ग्रह. कुठला? ज्युपिटर किंवा गुरु ग्रह. आता याचा दिवस आहे पृथ्वीची फक्त 10 तास. तर त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 12 वर्ष एवढं मोठा आहे. आणि आज त्याला कमीत कमी 90 उपग्रह आहेत. 90+ नॅचरल सॅटेलाइट्स. त्यानंतर आहे कुठला ग्रह? सॅटर्न किंवा शनी ग्रह. आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात शेवटचा ग्रह.
आणि म्हणूनच शेवटचा ग्रह आपल्या मधल्या प्रतिकृतीतला, द लास्ट प्लॅनेट ऑफ आवर सेंट्रल ओव्हरहेड मॉडेल. आता याचा दिवस आहे पृथ्वीचे 11 तास, तर त्याचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीची 30 वर्ष एवढं मोठं आहे. आणि आज त्याला कमीत कमी 140 उपग्रह आहेत. आणि हे जे कळे दिसत आहेत किंवा रिंग्स दिसत आहेत ते त्याचा मोठा उपग्रह मून त्याच्या फार जवळ गेल्यामुळे तो फुटला आणि म्हणूनच त्याचे हे तुकडे आहेत. त्यामध्ये बर्फाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते एवढ्या लांबून सुद्धा आपल्याला दिसतात. ऑफकोर्स त्याला पण दुर्बीण लागते, बट दे आर वेल विजिबल. आता त्या पलीकडे जे काही ग्रह आहेत त्यांना बघण्यासाठी दुर्बीण लागते, त्यांना आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यापैकी युरेनसला आहे 28 चंद्र, 28 मून्स. नेप्ट्यूनला आहे 17 आणि प्लुटो, कोणी त्याला ग्रह म्हटलं नाही म्हटलं त्यांनी काहीही फरक पडत नाही. तो काळ जिथे होता तिथे आज पण आहे आणि नेहमी आपल्या बरोबरच राहणार आहे. त्याला स्वतःचे 5 नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र आहेत. आता फक्त आपण त्याला नवीन नावाने बोलवतो, जे आहे बटुग्रह किंवा ड्वॉर्फ प्लॅनेट. तर सूर्यमालेची माहिती मी इथे संपवतोय. आता 2 सूचना आहेत. पहिली सूचना आहे, शोला 15 मिनिटं बाकी आहे, घाई करू नका. जी मॉडेल्स बंद करण्यात आलेली ती चालू करण्यात येतील, तर सगळं बघून पुढे जा. दुसरी एक सूचना आहे, पावसाळा संपल्यानंतर पोस्ट मॉन्सून सीझन, ओके, आफ्टर मॉन्सून किंवा रेन्स गेट्स ओव्हर, दर रविवारी संध्याकाळी आणि फक्त रविवारी संध्याकाळी 7ला तारांगणाच्या बाहेर आम्ही दुर्बीण ठेवणार आहोत, टेलिस्कोप ठेवणार आहोत आणि त्यावेळेला यातले जे काही ग्रह दिसतील ते आम्ही दाखवू. त्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस किंवा तिकीट लागत नाही. जर आपल्याला आवड असेल तर आपण इथे येऊ शकता रविवारी संध्याकाळी 7ला. तर माहिती मी इथे संपवतोय. आपण खाली बसून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जाताना मात्र आपल्या आठवणीशिवाय आमच्यासाठी इथे काहीही सोडून जाऊ नका. थँक्यू सो मच. आणि जर आपले काही प्रश्न असेल मी 1 मिनिटात परत येतोय, तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. एक स्वागत आहे. या इथे फिल्म चालू करण्यापूर्वी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. सध्या आकाशात संध्याकाळ ते सकाळपर्यंत कुठले ठळक तारे आणि ग्रह दिसतात त्या संदर्भात तुझ्यासाठी मेन आहे. तर समजा आकाश निरभ्र राहिलं तर आपण त्यांना कसं ओळखू शकतो त्याबद्दल ही माहिती आहे. पण त्याआधी मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो सूचनांबद्दल, तर कृपया काळजी घ्यावी. आणि आता आपण सुरुवात करूया या क्षणी जिथे आकाशात सूर्य दिसतो तिथून. ते सूर्य आहे आणि आता आपण सूर्यास्त बघूया. आणि जसं आपल्याला माहिती आहे सूर्यास्त पश्चिमेला होतो, तर पश्चिम या इथे आहे. आणि जेव्हा आपण पश्चिमेकडे बघत उभे राहतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला असते दक्षिण दिशा, साऊथ, जिथे दिनांक आणि वेळ दिली गेली आहे आपल्या माहितीसाठी. आणि जर आपण क्षितिजेवर बघितलं होरायझनवर, तर इथे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच बाजूला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक. तर ही दक्षिण मुंबई आहे, साऊथ मुंबई. तर आपल्या उजव्या हाताला असते उत्तर दिशा, नॉर्थ, जिथे वरळीमधला टीव्ही टॉवर दिसतोय दूरदर्शनचा. आणि जर आपल्याला पूर्व बघायचे असेल तर स्वाभाविक रूपे ती आपल्या मागे असेल. इथे ईस्ट, जिथे विमानतळ दिसतंय, एअरपोर्ट एरिया सांताक्रूज आणि अंधेरीच्या मध्ये. आणि जिथे सूर्य मावळला आहे पश्चिमेला, तिथे आहे गिरगाव चौपाटी, मरीन लाईन्स, चर्चगेट आणि फाउंटन एरिया. तर ही जी क्षितिज आहे ती मुंबईची आहे आणि तीही दिशाप्रमाणे आहे. सूर्यास्त नंतर सर्वप्रथम आपल्याला आज संध्याकाळी सुमारे डोक्यावरती असेल नवमीचा चंद्र आणि त्यानंतर
हळूहळू बाकीची तारे दिसायला लागते. पण शहरातून आकाश चांगलं दिसत नाही कारण प्रकाशाचं प्रदूषण जास्त आहे. तर चला आपण एक काम करूया, शहरापासून दूर जाऊया कुठल्या तरी वेधशाळेत किंवा ऑब्झर्वेटरीमध्ये आणि आकाश तिथून बघूया चंद्र नसताना. वाव दुर्बीण. तर आकाश आपल्याला वाव यार असं दिसेल. कोकण जिथे कितीतरी तारे दिसतील, ठळक तर दिसतील, पण त्याचबरोबर मंद तारे, तुझ्यासारखे म्हणतात. पडते तारे, उल्का, ताऱ्यांचे गुच्छ आणि दिसेल आपली आकाशगंगा दीर्घिका मिल्की वे गॅलेक्सी. या ताऱ्यांमध्ये आपल्या पूर्वजांनी काही आकार पाहिले ज्यांना आपण म्हणतो तारकासमूह किंवा कॉन्स्टलेशन्स. तर इथे आहे वृश्चिक तारकासमूह, स्कॉर्पियस कॉन्स्टलेशन, जी एक राशी पण आहे. तर इथे उत्तरेच्या आकाशात आपल्याला 70चे 7 तारे दिसतात. आठवतं तुला दाखव. या 7 ताऱ्यांना भारतातल्या प्राचीन ऋषींची नावं दिली आहेत, जी आहे क्रतू, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वशिष्ठ आणि मारीच. आणि आपण शाळेत शिकलोय की जर आपण पहिले 2 तारे जोडले आणि ती रेष आपण उत्तरेकडे नेली तर आपल्याला मिळतो ध्रुव तारा, उत्तर दिशा दर्शवणारा तारा. आधी सुमारे 50 तारकासमूहांची निर्मिती करण्यात आलेली आणि त्यांच्या भोवती काही दंतकथा रचण्यात आल्या. त्यांना लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर जसा अभ्यास वाढला, लोकांनी अजून तारकासमूह बनवल्या आणि आज अख्खं आकाश 88 तारकासमूहामध्ये विभाजलं किंवा 88 कॉन्स्टिलेशन्स मध्ये आकाशाचं विभाजन करण्यात आलं आहे. आणि सोयीसाठी ते सरळ रेषेने केलं, युझिंग स्ट्रेट लाईन्स. आकाशाच्या या परिचयानंतर आता आपण आज संध्याकाळी 8 वाजता आपल्या आकाशात हे तारे असतील. पण आता आकाशाचं निरीक्षण करण्याआधी थोडीशी आपण वेगळी माहिती घेऊया, जी आहे जेम्स वेब दुर्बीणबद्दल. जेम्स वेब. ती जी दुर्बीण आहे ती या प्रकारे दिसते. तिने घेतलेलं पहिलं चित्र बघूया, जे ताऱ्यांचं जन्मस्थान आहे. आणि या आधी कधीच न दिसणारे तारे या दुर्बिणीच्या सहाय्याने आज आपण बघू शकतोय, त्यांचा अभ्यास करू शकतो. तर ताऱ्यांची निर्मिती कशी होते, त्यांच्या अवतीभोवती ग्रहांची निर्मिती कशी होते, त्याला आपण या दुर्बिणीद्वारे अभ्यास करतो. आणि तो बनतो श्वेत बटू तारा किंवा व्हाईट ड्वार्फ स्टार. अशा ताऱ्यांचा अभ्यास देखील या दुर्बिणीद्वारे आज होऊ शकतो. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहतोय, या दुर्बिणीची तुलना केली आहे हबल दुर्बीण बरोबर. हबलचं जे व्यास आहे, डायमीटर, ते 2.5 मीटरपेक्षाही कमी आहे. तर तिच्या मनाने जेम्स वेब ही फार मोठी दुर्बीण आहे. तर स्वाभाविक रूपे ती जास्त दूरपर्यंत अंतराळ बघू शकते. आता आपण आपलं आकाश बघूया आणि सुरुवात करूया पश्चिमेतून, वेस्ट. तर इथेही 2 ठळक तारे दिसत आहेत, मिथुन राशीतले आहेत. ते भारतात त्यांना पुनर्वसू नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या थोडं पूर्वेला आहे इथे अंधुक असा भाग दिसतोय, ही आहे कर्क राशी, कॅन्सर, ज्यामध्ये एक विरळ तारक गुच्छ आहे किंवा ओपन स्टार क्लस्टर, पुष्य नक्षत्राचा. कर्क नंतर इथे सिंह राशी,
या राशीमध्ये सर्वात ठळक तारा आहे मघा किंवा रेग्युलस. हा तारा बरोबर क्रांतीवृत्त किंवा सूर्यचंद्र आणि ग्रहांच्या जाण्याच्या मार्गावरती असल्यामुळे बराच वेळा चंद्र त्याच्यावरून जातो, तो झाकला जातो, जे एका प्रकारचं ग्रहण आहे ज्याला आपण म्हणतो पिधानयुती किंवा ऑकल्टेशन. आता इथे एक लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे की आकाशात जेव्हा सिंह राशी असते त्यावेळेला त्याच्या उत्तरेला नेहमी आपल्याला सप्तर्षी दिसतात. आणि जर आपण लक्ष देऊन बघितलं तर सप्तर्षी मधला 6वा तारा जुळा तारा आहे. तिथे 2 तारे दिसत आहेत. तर असं म्हटलं जातं की ऋषी वशिष्ठ आणि त्यांच्या पत्नी अरुंधती एकत्र दिसतात. आणि दुर्बिणीतून बघितलं तर इथे वशिष्ठ आहेत तर इथे अरुंधती. सप्तर्षी मधला शेवटचा जो तारा आहे मारीच, त्याच्या दक्षिणेला एक दीर्घिका आहे गॅलेक्सी, त्याला नाव आहे वर्लपूल. तिचा आकार आपल्या दीर्घिकेला जोडतो, इट इज सिमिलर टू अवर गॅलेक्सी. आता वशिष्ठ आणि मारीच या 2 ताऱ्यांना जोडून आपण अजून 2 तारे ओळखू शकतो. तर ती रेष आपण दक्षिणेला पुढे घेऊन गेलो त्यांना जोडून, तर आधी आपल्याला इथे एक लाल तारका दिसेल, स्वाती नक्षत्राची तारका आहे ती. आणि तेवढ्याच पुढे अजून दक्षिणेला आपण गेलो तर इथे एक निळसर तारका दिसते, चित्रा, स्पायका, कन्या राशीमधली सर्वात ठळक तारका. आता आपण वेळ पुढे घेऊन जाऊया, बघूया आकाश रात्री 12चा. ज्या वेळेला पूर्वेच्या आकाशात 3 ठळक तारे दिसतील. सर्वात ठळक तारा आहे अभिजित, त्याच्या उत्तर पूर्वेला आहे हंसकुच आणि त्याच्या दक्षिणेला आहे श्रवण. आणि या तिघांना जोडून स्वाभाविक रूपे एक त्रिकोण बनतो ज्याला म्हटलं जातं ग्रीष्म त्रिकोण किंवा समर ट्रायंगल. आता अभिजित हा 28 नक्षत्र आहे आणि ते सौरमंडल मधला भाग आहे, लायरा कॉन्स्टिलेशन मधला, ज्यामध्ये या इथे एक फुटलेला तारा दिसतो दुर्बिणीतून, त्याला नाव आहे रिंग नेबुला. कारण त्याचा आकार अंगठीसारखा असल्यामुळे त्याला रिंग नेबुला असं नाव आहे. आता आपण थोडं दक्षिणेचा आकाश बघूया. इथे आहे वृश्चिक राशी. या राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत, अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ, ज्यामधून ज्येष्ठा किंवा अँटेरस हा प्रचंड मोठा लाल तारा आहे. त्यानंतरची जी राशी आहे ती आहे धनु, सजिटेरियस, ज्यातले काही तारे जे आहेत जे सुमारे एका प्रतीत आहेत किंवा ब्राईटनेसचे आहेत सुमारे, त्यांना जोडल्यावरती चहाच्या किटलीसारखा आकार दिसतो, म्हणून त्याला टी पॉट असं म्हटलं जातं. आणि हे सगळे तारे आपण शहरातून पण पाहू शकतो. आणि या दोन्ही राशींच्या मध्ये आहे आपल्या आकाशगंगा दीर्घिकेचं केंद्र, गॅलेक्टिक सेंटर, जिथे एक मोठा कृष्णविवर आहे असं कळालं. आणि रेडिओ दुर्बीण इव्हेंट होरायझननी काढलेला त्याचा फोटो तो हा. ओके, हा एक इव्हेंट होरायझन होता. आता परत एकदा वेळ पुढे घेऊन जाऊया, बघूया आकाश सकाळी 4:30चं. ज्या वेळेला उत्तरेच्या आकाशात आपल्याला 5 ठळक तारे दिसत आहेत, 2 त्रिकोण बनवताना. हा आहे शर्मिष्ठा नामक तारकासमूह किंवा कॅसिओपिया. आकाशात जेव्हा सप्तर्षीचे 7 तारे नसतात तेव्हा आपण या तारकासमूहाचा उपयोग करून ध्रुव तारा ओळखू शकतो. आपल्याला एवढंच करायचं आहे, दक्षिणेकडचा तारा पहिला घेतला तर तिथून 4थ्या ताराला जोडायचं आणि त्या रेषेच्या मध्यातून एक दुसरी रेष 90 अंशचा कोन कापून उत्तरेकडे नेली तर परत आपल्याला ध्रुव तारा मिळतो.
त्यानंतर पूर्वेच्या आकाशात त्यावेळेला 3 ग्रह असतील. बराच वरती असेल शनिग्रह, मध्य पूर्व आकाशात असेल मंगळ, तर क्षितिजेवर असेल गुरुग्रह. आणि त्यानंतर थोड्या वेळाने सूर्योदय होईल आणि नवीन दिवसाची सुरुवात. तर सुप्रभात, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आता आपण फिल्म बघूया जी आहे गोष्ट ब्रह्मांडाची. जर आपले काही प्रश्न असतील आपण मला फिल्म नंतर विचारू शकता. धन्यवाद. Biography of the universe. चारशे वर्षांआधी गणित आणि खगोलशास्त्राच्या एका मध्यमवयीन प्रतिभावंत प्राध्यापकाने स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून पहिल्यांदा आकाशाकडे पाहिलं. रात्रीच्या त्या आकाशाकडे पाहताना इतर सगळ्यांप्रमाणेच गॅलिलिओ गॅलिलींना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं होतं की कदाचित त्यांना चंद्र ताऱ्यांना खूप जवळून पाहता येईल. त्या सुमारास जहाजांसारख्या दूर अंतरावरच्या गोष्टींना जवळून पाहण्यासाठी छोट्या दुर्बिणींचा शोध लागला होता. मग गॅलिलिओनी एक अधिक शक्तिशाली दुर्बीण बनवली आणि ती आकाशाच्या दिशेने रोखली. त्या दुर्बिणीने त्यांना विश्वाच्या त्या गोष्टी बघता आल्या ज्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते. गॅलिलिओ हे चंद्रावरील पर्वत आणि विवर पाहणारे पहिले मनुष्य होते. त्याआधी लोकांचा असाच समज होता की चंद्र एकदम सपाट आहे, पण गॅलिलिओच्या दुर्बिणीने चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे हे उघड केले. जेव्हा त्यांनी दुर्बीण गुरुग्रहाच्या दिशेने वळवली तेव्हा त्याच्या भोवती असलेले 4 छोटे तारे पाहून त्यांना धक्काच बसला. ते तोपर्यंत कोणीही पाहिलेले नव्हते. दुसऱ्या रात्री ताऱ्यांनी जागा बदलल्या होत्या. त्यांनी अचूक निष्कर्ष काढला की तारे मुळात गुरुभोवताली फिरणारे चंद्र होते. लोकांना आकाशातल्या त्या गूढ फिकट पांढुरक्या रेषेकडे पाहून आश्चर्य वाटत असे, जिला आकाशातली गंगा मानली जात असे. ती नक्की कसली होती याचा शोध कदाचित गॅलिलिओ लावू शकले असतील. दुर्बिणीतूनही न दिसणाऱ्या फिकट अगणित ताऱ्यांनी ती बनलेली होती. ते आपल्या सूर्यासारखेच सूर्य होते, पण खूप दूर अंतरावरचे हे गॅलिलिओला कळले. वर्तमानातल्या विज्ञानाच्या अंदाजानुसार विश्वाचं वयोमान 14 अब्ज वर्ष असावं. आज आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीला हे सामावून घेतं. अगदी सूक्ष्म अणूपासून ते अखंड पृथ्वीपर्यंत, सूर्य आणि इतर ग्रहांपर्यंत, आणि शेकडो अब्जावधी तारे आणि कोट्यावधी दीर्घिकांपर्यंत साऱ्यांना, सर्व दूर आढळणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे विश्व. हे एक अतर्क्य गूढ सुद्धा आहे. मानवी इतिहासातल्या आश्चर्यजनक घटनांचा उगम त्यातूनच होतो. युगानुयुगांपासून कित्येक महान तत्वज्ञांनी विश्वाच्या रूपाबद्दल सिद्धांत मांडलेले आहेत. त्यात बऱ्याचदा आधीच्या कल्पनांचा सातत्याने विस्तार होताना दिसतो. विश्वाची आजची कहाणी भूतकाळातल्या महान खगोलशास्त्रज्ञांना कदाचित विचित्र वाटेल. जसे भारतातील विश्वामित्र, आर्यभट्ट, ग्रीसमधले टोलेमी,
पोलंडमध्ये कॉपर्निकस आणि इटलीमध्ये गॅलिलिओ. विश्व अस्तित्वात कसे आले याबद्दल आपल्याला कोणालाच निश्चित माहिती नाहीये. काहींच्या मते त्याची निर्मिती अनंत काळापूर्वी झाली होती आणि काहींच्या मते ते नेहमीच अस्तित्वात होते. आजच्या विज्ञानाच्या अंदाजानुसार विश्वाची निर्मिती एका विशाल स्फोटातून म्हणजेच बिग बँग मधून झाली असावी, अंदाजे 14 अब्ज वर्षांपूर्वी. या सिद्धांतानुसार विश्वातले सगळे द्रव्यकण छोट्या गोटीच्या आकाराएवढ्या एका वस्तूमध्ये केंद्रित झाले असावे. अचानक आपल्याला अनाकलनीय अशा कारणामुळे तिचा स्फोट झाला आणि विश्व अविश्वसनीयरित्या उष्ण होऊन प्रसरण पावले आणि नंतर हळूहळू ते थंड झाले. जन्माच्या वेळी विश्व म्हणजे फक्त ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षण याचं मिश्रण होतं आणि त्यातल्या काही ऊर्जेचं रूपांतर द्रव्य कणांमध्ये झालं. आधी काळातल्या द्रव्य कणांनी मूल द्रव्यांना जन्म दिला. पहिल्या 30 मिनिटांमध्येच हायड्रोजन आणि हिलियमची निर्मिती झाली. नंतर तारे निर्माण झाले आणि त्यातून इतर मूलद्रव्यांची निर्मिती झाली. जन्मानंतर कित्येक अब्ज वर्षांपर्यंत प्रसरण पावण्याच्या आणि थंड होण्याच्या प्रक्रियेनंतर विश्वाने शैशवाच्या सुरुवातीच्या काळात पाऊल टाकलं. त्यानंतर बऱ्याच चित्तवेधक घटना घडू लागल्या. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली काही द्रव्यकण एकत्रित होऊन इतस्ततः विखुरलेले घनदाट गुच्छ निर्माण झाले. वायू आणि धूली कणांचे हे गुच्छ सरतेशेवटी ढासळले आणि त्यातून दीर्घिका निर्माण झाल्या. दीर्घिकांमधल्या हायड्रोजन आणि हिलियम वायूंचे विघटन होऊन छोटे ढग तयार झाले. या ढगांमधूनच दीर्घिकांमधल्या पहिल्या ताऱ्यांचा जन्म झाला. त्यावेळी निर्माण झालेले बरेच तारे महाकाय होते, पण ते काही कोटी वर्ष जगू शकले. नंतर त्यांचा स्फोट झाला. त्या भयानक तीव्रतेच्या स्फोटांना म्हणतात अतिनवताऱ्यांचा स्फोट, सुपरनोवा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जीवन निर्मितीसाठी आवश्यक अशी सगळी मूलद्रव्ये त्या महाकाय ताऱ्यांच्या तप्त अंतर्भागातच बनली होती. जेव्हा त्यांचा स्फोट झाला तेव्हा ती मूलद्रव्ये आंतरतारकीय अवकाशाच्या अतिथंड वातावरणात फेकली गेली. या सुपरनोवाच्या स्फोटातून दुसऱ्या पिढीतल्या ताऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा विश्वाचं वयोमान काही अब्ज वर्ष होतं तेव्हा ते बिग बँग नंतरच्या स्थितीपेक्षा खूप निराळं होतं. निर्मितीच्या वेळी स्थित असलेली प्रकाशमान ऊर्जा आता अब्जावधी दीर्घिकांच्या एका महाकाय समूहात रूपांतरित झाली होती. त्यातल्या काही दीर्घिका सर्पिल आकाराच्या, काही लंबवर्तुळाकाराच्या आणि काही दीर्घिका एकमेकांवर आदळल्यामुळे अनियमित आकारांच्या आहेत. ताऱ्यांच्या कित्येक पिढ्यांचा जन्म झाला आणि कार्बन, ऑक्सिजन आणि लोह यासारख्या जीवनावश्यक मूलद्रव्यांची निर्मिती होऊन कालांतराने ते नष्ट झाले. अब्जावधी वर्ष प्रसरणाची प्रक्रिया चालू राहिल्यामुळे विश्व आता विरळ होतंय, विखुरलं जातंय आणि अतिशय थंड होत चाललंय. शेकडो वर्षांपूर्वी आपला असा समज होता की पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू होती. नंतर विज्ञानाने सिद्ध केलं की आपला ग्रह आणि इतरही ग्रह हे वस्तुतः आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. आज आपल्याला हे कळलंय की सूर्य सुद्धा एक ताराच आहे. आपल्या आकाशगंगेमधल्या 4000 लाख ताऱ्यांपैकी एक.
आणि आपली आकाशगंगा सुद्धा जी अब्जावधी ताऱ्यांपासून जरी बनली असली तरीही क्षुद्र भासे जेव्हा आपल्याला जाणीव होते की विश्वातल्या शेकडो अब्जावधी दीर्घिकांपैकी ती एक आहे. आपली आकाशगंगा अस्तित्वात आली बिग बँग नंतर अब्जावधी वर्षांनी, म्हणजेच आता तिचं वयोमान आहे 13.2 अब्ज वर्ष. तिच्यातले सर्वात प्राचीन तारे अंदाजे 10 अब्ज वर्षांचे आहेत आणि सर्वात तरुण तारे काही अब्ज वर्षांचे. काही बाल ताऱ्यांचा तर आजही जन्म होत असतो. आपला सूर्य हा एक मध्यमवयीन तारा आहे. त्याचं वयोमान आहे 4.5 अब्ज वर्ष. वायू आणि धुळीच्या एका ढगातून त्याचा जन्म झाला, ज्याला आपण सौर तेजोमेघ म्हणतो. एका जवळच्या ताऱ्याच्या स्फोटक विनाशातून सूर्याचा जन्म झाला. एका विनाश पावणाऱ्या ताऱ्याच्या स्फोटातून निघालेल्या लहरींमधून सूर्यमाला निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळाली. त्या ढगातल्या बहुतांशी वायू आणि धुळीपासून सूर्य निर्माण झाला आणि त्यातला काही अंश एकत्र येऊन भोवतालच्या कड्या आणि ढिगारे बनले. कड्यांमधल्या बहुतांशी द्रव्याचे एकीकरण होऊन ग्रह तयार झाले, जसे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. बाकीच्या द्रव्यापासून प्लुटो सारखे छोटे ग्रह, उल्का आणि धूमकेतू बनले. 8 ग्रहांपैकी तिसरा ग्रह पृथ्वी हीच फक्त अशा भागात आहे जिथे जीवन विकसित होऊ शकतं. ती शुक्रा इतकी सूर्याच्या जवळही नाही, जिथे तप्त पाण्याचं वाफेत रूपांतर होत असतं, किंवा मंगळाप्रमाणे त्याच्या खूप दूरही नाही, जिथे पाणी गोठून बर्फ होतो. पाणी त्याच्या द्रवरूपात जीवनाच्या उगमासाठी आणि उत्क्रांतीसाठी खूप महत्वाचं असतं. सुरुवातीच्या काळात पृथ्वी अतिशय तप्त आणि वातावरण रहित होती. कालांतराने तिचा बाह्य पृष्ठभाग थंड होऊन खडकाळ कवच बनले, ज्याच्या गाभ्यात वितळलेला खडक होता. बऱ्याच ठिकाणी आतला द्रव ते कवच फोडून बाहेर आला आणि ज्वालामुखी निर्माण झाले, ज्यातून तप्त लाव्हा रस आणि वायू बाहेर फेकले गेले. या वायूंपासून पृथ्वीचे पहिले वातावरण बनले. एका सिद्धांतानुसार त्या सुरुवातीच्या वातावरणातील ढगांमधून हजारो वर्ष अविरतपणे पाऊस बरसला आणि आपले महासागर निर्माण झाले. आणखी एका सिद्धांतानुसार बर्फाळ स्फटिकांनी बनलेल्या धूमकेतूंच्या आघातांमुळे पृथ्वीवरील पाण्याचे साठे निर्माण झाले असावे. अंतराळातून जर तुम्हाला आपल्या ग्रहाचा जन्म बघता आला असता तर कदाचित तो असा दिसला असता. आपल्या सूर्यमालेचं घनीकरण होण्याची प्रक्रिया 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाली. साधारण 2000 कोटी वर्षांनंतर पृथ्वी अस्तित्वात आली. 3000 लाख वर्षांनंतर पृथ्वीवर वातावरण आणि महासागर निर्माण झाले. नंतर 5000 लाख वर्ष गेली आणि निळसर हिरवळ शेवाळाच्या रूपात प्राथमिक अवस्थेतील सजीव सृष्टी अवतरली. 5000 लाख वर्षांनंतर जीवाणू आणि साध्या वनस्पती अस्तित्वात आल्या. नंतर अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अधिकाधिक गुंतागुंतीची रचना असलेल्या सूक्ष्म जीवांची उत्क्रांती होत गेली, आधी समुद्रात आणि नंतर जमिनीवर. नंतर 2000 लाख वर्षांनी डायनासॉर्स या महाकाय प्राण्यांनी पृथ्वीवर अधिराज्य गाजवलं. पण 700 लाख वर्षांपूर्वी एका मोठ्या उल्केच्या आघातानंतर झालेल्या ऋतुमानातील बदलांमुळे ते नाहीसे झाले आणि त्यातून सस्तन प्राण्यांच्या जलद उत्क्रांतीला चालना मिळाली. त्यात सर्वात पहिले होते मानव, ज्यांनी निसर्गालाच आकार द्यायला सुरुवात केली. आपल्या पूर्वजांनी दगडांची अवजारं बनवली, आगीचा वापर केला आणि शेती शिकून घेतली. भटके, फिरस्ते
अस्वस्थ असलेले आपण स्थायिक झालो. जीवन स्थिरस्थावर झाल्यावर माणसानं आकाशाचं निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळाला. रात्रीच्या आभाळात विखुरलेले तारे बघताना आपल्या पूर्वजांना त्यात ओळखीच्या आकारांचा आणि रचनांचा आभास झाला, ज्यांना आपण नक्षत्र म्हणजे तारका समूह म्हणतो. आज आपल्याला संपूर्ण आकाशाला गवसणी घालणारी 88 नक्षत्र ओळखता येतात. त्यातली 12 राशी नक्षत्र म्हणून ओळखली जातात. आकाशात ती एका पट्ट्याच्या रूपात दिसतात. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह राशींच्या या पट्ट्यातून प्रवास करतानाचे चित्र दिसते. ठळकपणे दिसणाऱ्या नक्षत्रांपैकी एक आहे मृग म्हणजे ओरायन, शिकारी, जे हिवाळ्यात आकाशात सहज दिसते. त्याच्या थोड्या पश्चिमेला आहे आकाशीय बैल वृषभ म्हणजे टॉरस, एक राशीय नक्षत्र. असा भास होतो की वृषभ त्या शिकाऱ्यावर हल्ला करतोय. त्या बैलाचा डोळा बनलेला आहे रोहिणी हा लाल रंगाचा एक महाकाय तारा. मृगाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतोय बृहद लुब्धक म्हणजे कॅनिस मेजर, मोठा कुत्रा, जो आहे सिरियस बरोबर म्हणजे व्याध, डॉग स्टार. व्याध हा आकाशातला सर्वात प्रखर तारा आहे. आणि तिथे वरती दिसतोय पपी डॉग, लघु लुब्धक म्हणजे कॅनिस मायनर, त्याच्या प्रश्वा या प्रखर ताऱ्याबरोबर. त्या काळातले मानव जंगली प्राण्यांच्या सानिध्यात राहायचे, त्यामुळे आकाशातही त्यांना प्राण्यांचे आकार दिसायचे, जसे की अस्वल. तिथे एक मोठं अस्वल आहे सप्तर्षी म्हणजे उर्सा मेजर, आणि जवळच आहे छोटं अस्वल ध्रुव मत्स्य म्हणजे उर्सा मायनर. आपण पाहिलंच आहे मोठ्या अस्वलाच्या शरीराकडच्या भागाकडून 2 तारे छोट्या अस्वलाच्या शेपटाकडच्या ताऱ्याकडे रोखलेले आहेत. तो तारा आहे नॉर्थ स्टार, ध्रुव तारा म्हणजे पोलारिस. अगदी डोक्यावर आपल्याला दिसतंय लोकप्रिय राशीय नक्षत्र सिंह म्हणजे लिओ. एक प्रखर तारा मघा म्हणजे रेग्युलस त्याच्या पंजाजवळ दिसतोय, जो खरं म्हणजे 4 ताऱ्यांनी बनलाय. आणि शेपटाकडे आहे फाल्गुनी म्हणजे जेनेबोला, जो तसा तरुण तारा आहे. दक्षिणेकडच्या आभाळात आपल्याला एक प्राचीन जहाज दिसतं, आर्गो. आज आपण या जहाजाची 3 नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. या प्राचीन जहाजाच्या शिडाला आपण म्हणतो नवशीर्ष म्हणजे वेला. मागच्या भागाला अरित्र म्हणजे पपीज आणि तळाच्या भागाला नौकातल म्हणजे करीना. नौकातलातला अगस्ती म्हणजे कॅनपस हा तारा आकाशातला दुसरा प्रखर तारा आहे. अगस्तीचा उपयोग दक्षिणी समुद्रात दिशादर्शक म्हणून केला जातो. दक्षिणेकडचं आणखी एक नक्षत्र दिशादर्शक म्हणून उपयोगी पडतं. क्रूजचा आकार असलेला हा तारा 4 ताऱ्यांनी बनलेला आहे. हा आहे त्रिशंकू म्हणजे क्रक्स. याच्या भोवताली सर्वात प्रखर नक्षत्र आहे नरतुरंग म्हणजे सेंटॉरस. प्राचीन मानवांना तारे सेंटॉर या अर्धमानव आणि अर्ध घोडा असलेल्या ग्रीक देवतेसारखे दिसले. नरतुरंगच्या मागच्या खुरापाशी दिसतो आकाशातला तिसरा तेजस्वी तारा अल्फा सेंटॉरी, आणि बरोबर असतो प्रॉक्सिमा सेंटॉरी, जो संपूर्ण आकाशातला आपल्यात सर्वात जवळचा तारा आहे. इथे भूतक म्हणजे बुजीस द हर्ट्समन या नक्षत्रात आपल्याला दिसतोय स्वाती हा 4था तेजस्वी तारा. आकाशातला 5वा प्रखर तारा आता पूर्वेकडे उगवताना दिसतोय, अभिजित म्हणजे वेगा, ज्याचं खगोलशास्त्रज्ञांनी सूर्यानंतर सर्वात जास्त संशोधन केलं आहे. हंस आणि गरुड नक्षत्रामधल्या श्रावण या ताऱ्यांबरोबर अभिजितची अवकाशातील एक प्रसिद्ध त्रिमिती तयार होते,
जिला समर ट्रायंगल म्हणतात. हा त्रिकोण उन्हाळा सुरू झाल्याची सूचना देतो. तुम्ही कोणत्याही वेळी उघड्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला 3000 तारे दिसू शकतात. काही खूप प्रखर असतात, काही मंद आणि बरेचसे दिसतही नाही. आपल्या आकाशगंगेतल्या 4000 लाख ताऱ्यांपैकी ते एक छोटासा हिस्सा आहे. विश्वाची भव्यता दर्शवण्यासाठी प्रकाश वर्ष ही संज्ञा वापरतात. म्हणजे एका वर्षात प्रकाश कापू शकेल ते अंतर. आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या मध्यापासून 3000 प्रकाश वर्ष दूर आहे. देवयानी दीर्घिका जी उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारी जास्तीत जास्त दूरवरची गोष्ट आहे ती 20 लाख प्रकाश वर्ष दूर आहे. आणि देवयानी ही आपल्याला सर्वात जवळची दीर्घिका आहे. त्या पलीकडे शेकडो अब्जावधी आकाशगंगा आहेत ज्या अब्जावधी प्रकाश वर्ष दूरवर पसरलेल्या आहेत. फ्लॅश बंद कर ना. मानवाने गेल्या हजारो वर्षांमधून आकाशाच्या निरीक्षणावरून विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आज आपण शक्तिशाली दुर्बिणी आणि संगणकांचा वापर करून विश्वाचं एक आकलनीय चित्र घडवण्याचा प्रयत्न करतोय. एक महान प्रश्न आपल्याला नेहमीच अचंबित करत आलाय. तिथे पलीकडे जीवसृष्टी असेल? आकाशाचे निरीक्षण करणारे काही जण परग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेत असतात. नुकताच आपल्याला शोध लागलाय की बऱ्याच ताऱ्यांच्या भोवताली ग्रहमालिका आहे. काही खगोलशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार विश्वात अशा अब्जावधी जागा असू शकतात जिथे जीवन शक्य आहे. या घडीला तरी विश्वात इतरत्र अशी शक्यता असल्याचा आपल्याकडे पुरावा नाही. जीवशास्त्रज्ञ आणि लेखक जुलियन हक्सली यांनी म्हटलंय, या प्रचंड विश्वामध्ये असे प्राणी असू शकतात जे तर्क, उद्दिष्ट आणि महत्वाकांक्षेने प्रेरित असतील, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. आपल्याला इतकंच ज्ञात आहे की मानवी मन आणि व्यक्तिमत्व एकमेव द्वितीय आहे आणि या विश्वाने प्राप्त केलेलं हे सर्वोच्च दर्जाचं उत्पादन आहे. हक्सली म्हणाले, मानव ही अशी एक वास्तवदर्शी प्रक्रिया आहे जिच्याद्वारे आणि जिच्यामुळे वैश्विक प्रक्रियेने सावधपणे स्वतःचं आकलन करून घ्यायला सुरुवात केली आहे. हक्सलीच्या सल्ल्यानुसार विश्व आपल्याशिवाय स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकत नाही. आपल्या समोर ज्या घडामोडी उलगडत असतात त्यांच्यामध्ये आपलाही अपरिहार्य सहभाग असतो. आपण विश्वाच्या या भव्य नाट्यामध्ये सहकलाकार असतो. मानवाचं भवितव्य विश्वाच्या भावी उत्क्रांतीशी जवळून जोडलं गेलंय. पुढे येणाऱ्या शतकांमध्ये पृथ्वीवरच्या हवामानामध्ये कमालीचे बदल होणार आहेत. जे खंड एकमेकांपासून दूर जात आहेत ते एकमेकांवर आदळूही शकतील. प्राचीन डोंगर उद्ध्वस्त होतील, काही नवीन निर्माण होतील जिथे आधी काहीच अस्तित्वात नव्हतं. डायनासोर्सच्या काळात जशी एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळली होती तशीच एखादी उल्का आदळण्याची शक्यता आहे. जवळचे काही तारे नाश पावतील आणि काही नवीन ताऱ्यांचा जन्म होईल.
अब्जावधी वर्षांनंतर सूर्य प्रसरण पाहून त्याचं एक लाल भडक गोळ्यात रूपांतर होईल आणि तो पृथ्वी तसंच पुढचं सारं काही गिळून टाकेल. पूर्वीच्या काही खगोलशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला होता की प्रसरण पावणाऱ्या या विश्वाचा वेग मंदावेल, ते थांबेल आणि मग ते ढासळण्याला सुरुवात होईल. पण या सिद्धांताबद्दल आता शंका व्यक्त केली जाते, कारण नुकताच खगोलशास्त्रज्ञांना शोध लागलाय एका गोष्टीचा, जिला त्यांनी नाव दिले कृष्ण ऊर्जा आणि कृष्ण द्रव्य, म्हणजेच डार्क एनर्जी अँड डार्क मॅटर. आपल्याला जरी या द्रव्याचं स्वरूप फारसं समजलं नसलं तरी आपल्याला हे लक्षात आलंय की ते विश्वाचा बहुतांशी भाग व्यापून आहे. आणि असाही शोध लागलाय की विश्व नुसतंच प्रसारण पावत नाहीये, तर त्याचा वेगही वाढतोय. जसजसा काळ पुढे सरकतोय तसतसं एक कोडं सोडवल्यानंतर अधिकाधिक कोडी समोर येत आहे. विज्ञानाची हीच तर खूबी आहे. हजारो मैल दूरवरच्या गोष्टी पाहू शकतात. हे दृश्य आमच्या सर्वात शक्तिशाली दुर्बिणींपैकी एकीतून टिपलेले आहे. पण ही पृथ्वी नाहीये, हे अवकाश आहे, जिथे दृश्य स्पष्ट दिसण्यामध्ये ढग, प्रदूषण किंवा वातावरण अडथळा आणत नाही. ही आहे हबल अंतराळ दुर्बीण. हिच्यातून आम्ही विश्वातल्या अनेक चित्तथरारक गोष्टी पाहिल्या आहेत. आपल्या तंत्रज्ञानामुळे आता आपण गॅलिलिओपेक्षाही जास्त गोष्टी जाणून घेऊ शकतो. पण तरीही काही गहन प्रश्न अनुत्तरितच राहतात की विश्वाची सुरुवात कशी झाली, ते कशापासून बनले, ते किती मोठं आहे, त्यात किती तारे आहेत, विश्वाचं भविष्य काय असेल. वैज्ञानिकांच्या मते त्यांनी यातले काही प्रश्न सोडवले आहेत, पण काहींची उत्तरं त्यांना अजूनही मिळालेली नाहीत. विश्व हे सर्व रहस्यांमधील सर्वात गूढ रहस्य आहे आणि ज्या उत्तरांमधून त्याची गुपितं उलगडतील त्यातून नवीन शोध लागतील. कदाचित आत्ता हा लघुपट बघणारा एखादा भावी वैज्ञानिक हे करून दाखवेल.